नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, 15 तारखेपासून घटस्थापनेला सुरुवात होणार आहे आणि या अगोदर आपल्याला आपल्या घरातील काही गोष्टी आहेत ज्या नकारात्मकता निर्माण करतात. त्या गोष्टी आपल्याला घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. बघा, नवरात्रीमध्ये आपण आईच्या वेगवेगळ्या रूपाची आपण पूजा करत असतो. त्यामध्येच आईचं एक रूप म्हणजे माता लक्ष्मी आहे. आणि माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करते आणि तिथे स्थिर राहत असते. आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता असते त्या घरामध्ये अलक्ष्मी वास करत असते. आणि बघा, या 9 दिवसामध्ये आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत करतो, पूजा करत असतो. असे मानले जाते की देवीची 9 दिवस पूजा केल्याने ती आनंदी होते व भक्तांचे सर्व त्रास ती दूर करत असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बघा, मंदिरामध्ये साफसफाई करून नंतरच घटस्थापना केली जाते. त्याचप्रमाणे आपणही घटस्थापना करत असतो. तर या घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला सर्व घर हे स्वच्छ करायचे आहे. त्यानंतरच आपल्याला घटस्थापना करायची आहे. आता बघा, घटस्थापना योग्य पद्धतीने कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तुम्ही तिथे जाऊन तो नक्की बघा. घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता ही झालीच पाहिजे. घरामध्ये असलेल्या काही नकारात्मक गोष्टी ज्या आपल्याला बाहेर काढायलाच पाहिजे. तसं बघा, पितृपक्षात आपल्या घरचे पित्र झाले की घराची साफसफाईला आपण सुरुवात करत असतो. घराचा कोपरा आपण स्वच्छ करत असतो आणि देवीला स्थिर राहण्यासाठी आपण आमंत्रण देत असतो. देवीची बघा अनेक रूप आहेत, ज्यामध्येच माता लक्ष्मीचं एक रूप आहे. आणि माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता होत नाही त्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि थोडक्यात अलक्ष्मी त्या घरामध्ये वास करत असते. त्यामुळे आपल्याला घटस्थापनेच्या आधी काही गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर काढायच्याच आहेत. आता बघा, या घरातील आपल्याला साफसफाई करायची आहे. तर यालाच आमच्याकडे तरी दसरा काढणे म्हणतात. घराची साफसफाई करत असताना जाळी जळमटं काढण्यापासून आपण सुरुवात करत असतो. बघा, आपल्याला प्रत्येक रूममधील म्हणजे जेवढ्या आपल्या घरामध्ये रूम असतील त्या रूममधील कोपरा आपल्याला स्वच्छ करायचं आहे. ज्यामध्ये बघा, आपल्याला खिडक्या, पंखे, पडदे सगळं आपल्याला धुवून काढायचं आहे. सगळं स्वच्छ करायचं आहे. बघा, आपल्या घरामध्ये जेवढ्या अशा वस्तू आहेत ज्या धुवायसारख्या आहेत त्या सर्व आपल्याला धुवून स्वच्छ करायचं आहे. त्यामध्ये बघा, रोजच्या वापरातील आपले बेडशीट असतात, पांघरूण असतात, हे सर्व आपल्याला धुवून काढायचे आहे. थोडक्यात काय तर सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला धुवून काढायच्या आहेत. पण त्याचबरोबर ही स्वच्छता करत असताना काही गोष्टी ज्या खराब झालेल्या असतील तर त्या आपल्याला बाहेर फेकून द्यायच्या आहेत. म्हणजे बघा, आता त्यामध्ये फाटलेले जर तुमच्याकडे पडदे असतील किंवा फाटलेले कपडे असतात ते सुद्धा आपल्याला बाहेर काढायचे आहेत. कधी कधी बघा, आपल्या घरामध्ये काही असे कपडे असतात जे खूप छोटे होतात, ज्याचा काहीही वापर होत नाही. तर असे पण सुस्थितीत असलेले जर कपडे असतील तर ते तुम्ही गोरगरिबांना, गरजूंना तुम्ही दान करू शकता. पण ते सुस्थितीत असायला पाहिजे. जास्तही फाटलेले कपडे कुणालाही दान करू नका. ते तुम्ही घंटागाडीमध्ये टाकून देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये बघा, फुटलेली जी भांडी असतात, आपल्या किचनमध्ये अशी भांडी असतात जी त्याला तडा गेलेला असतो किंवा कप असतो त्याला कानच नाहीये, किंवा डिश असतात ज्याला तडा गेलेला आहे. तरी आपल्या स्त्रियांना खूप सवय असते याचा कधीतरी उपयोग होईल आणि आपण त्या घरामध्येच ठेवत असतो. तर असं करू नका. जर तडा गेलेल्या वस्तू असतील, फुटलेली भांडी असतील तर त्या अगोदर, या नवरात्रीच्या अगोदर आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामधील चपला. बघा, आपल्या घरामध्ये सर्वात नकारात्मकता कुठं असते तर ती आपल्या चपलामध्ये असते. कारण आपण चप्पल घालून पूर्ण म्हणजे आपण कुठे फिरून आलेलो असतो, 1000 ठिकाणी आपण फिरून आलेलो असतो आणि त्या ठिकाणची नकारात्मकता ही चपलामध्ये असते. आपण स्वतःच्या घरी आल्याच्या नंतर पाय धुतो पण आपण चप्पल धुत नाही, ती तशीच आपण शू रॅकमध्ये ठेवून जातो. आणि बघा, कधी कधी असं होतं की आपल्या घरामध्ये तुटलेल्या चपला असतात किंवा आपल्या घरामध्ये प्रत्येक मेंबरच्या वेगवेगळ्या चपला असतात, बाहेर जायच्या वेगळ्या, घरातल्या वेगळ्या. तर अशा सुद्धा खूप साऱ्या चपला असतात. आणि यामध्येच काही चपला अशा असतात ज्या आपल्याला आपऱ्या झालेल्या आहेत, छोट्या झालेल्या आहेत आणि त्या तशाच शू रॅकमध्ये
पडून असतात आणि त्या जास्तीत जास्त नकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण करत असतात. म्हणून आपल्याला या घटस्थापनेच्या अगोदर आपल्या घरामध्ये असलेल्या जे छोटे झालेले आहेत, चांगल्या स्थितीत आहेत, त्या तुम्ही गरजूंना दान करू शकता. नाहीतर जर तुटलेल्या असतील, थोड्याशा खराब झालेल्या असतील, तर त्या चपला अगोदर आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. ज्या चांगल्या आहेत त्या धुवून तुम्ही परत शू रॅकमध्ये लावू शकता आणि ज्या खराब झालेल्या आहेत त्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर सर्वात जास्त नकारात्मकता कुठे असते तर आपल्या घरामध्ये असलेले गॅजेट्स. म्हणजे बघा, बंद पडलेले जे घड्याळ आहेत, इलेक्ट्रिक ज्या वस्तू आहेत, ज्या खराब झालेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत, पण अशाच त्या कोपऱ्यामध्ये एखाद्या पडून आहेत, तर या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण करत असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी निर्माण होत असते, ती वास करत असते आणि ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. त्यामुळे बंद पडलेले घड्याळ, जे इलेक्ट्रिक ज्या वस्तू आहेत, ज्या खराब झालेल्या आहेत, त्या अगोदर तुम्ही या नवरात्राच्या अगोदर घराबाहेर काढायच्या आहेत. त्याचबरोबर तुटलेल्या फुटलेल्या जर फ्रेम असतील तर त्या सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. आरसे असतात जे फुटलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला बाहेर काढायचे आहेत. फुटलेल्या आरशामध्ये तोंड पाहू नये असं वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये बघा कुलूप असतात, तर त्या कधी कधी एवढे कुलूप असतात आणि त्याची चावी हरवलेली असते, पण ते कुलूप तसेच आपल्या घरामध्ये पडून असतात, तर हे सुद्धा नकारात्मकता निर्माण करत असते. तर त्यामुळे हे जे खराब झालेले कुलूप आहेत ते सुद्धा आपल्याला बाहेर फेकून द्यायचे आहेत. कधी कधी चाव्या घरामध्ये असतात आणि कुलूपच हरवलेलं असतं, तर जर चावी आणि कुलूप दोन्ही असेल तर तुम्ही घरामध्ये ठेवा. जर नुसतं कुलूप असेल किंवा नुसती चावी असेल तर ते सुद्धा तुम्ही या नवरात्राच्या अगोदर बाहेर काढून द्या. त्याच्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक सणाला आपल्या दरवाजाला तोरण लावतो, तर हे जे तोरण असतात ते सुद्धा अतिशय शुभ मानले जातात. पण जर तुमच्या घरामध्ये खूप दिवसापासून तोरण बांधलेलं आहे आणि ते खूप सुकलेलं आहे, वाळून गेलेलं आहे, तर हे सुद्धा नकारात्मकता निर्माण करत असतं. त्यामुळे जर तुमच्याकडे आर्टिफिशियल जर तुम्ही दाराला तोरण लावलेलं असेल तर घटस्थापनेच्या अगोदर ते स्वच्छ धुवून वगैरे परत लावून द्या. आणि जर फुलाचं पानाचं लावलेलं असेल तर ते काढून आणि दुसरं तोरण तुम्ही लावायचं आहे. तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला देवघरा. तर देवघरामधील सुद्धा आपल्याला सर्व स्वच्छता करायची आहे. सर्व पित्रे अमावस्येला करू शकता किंवा त्या अगोदर तुमचे पित्र झाले की तुम्ही देवघराची सुद्धा स्वच्छता करून घ्यायची आहे. देवघरामध्ये असलेला बघा, आपण देवाच्या खाली जे आसनाला कपडा टाकतो, तर तो कपडा जर खराब झालेला असेल तर त्याला हळदी कुंकवाचे डाग लागलेले असतात. कधी कधी बघा अगरबत्ती लागलेली असते तर थोडंसं होल पडलेलं असतं. तर असे जे आहेत ते कपडे आपल्याला देवघरामध्ये असलेले सर्व जे खराब झालेले कपडे आहेत तर ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत. नवीन लावू शकता किंवा जे चांगले आहेत ते धुवून वगैरे स्वच्छ करून ते परत टाकू शकता. त्याच्यानंतर दिवे आहेत, अगरबत्तीचे स्टँड आहे, ते थोडेसे खराब झालेले असतील तर हे सुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे नाहीयेत, हे आपल्याला बाहेर काढायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्या घरातील लक्ष्मी आपण जिथे ठेवतो ते म्हणजे आपलं पर्स पॉकेट. हे सुद्धा जर तुमचं खराब झालेलं असेल, थोडंसं फाटलेलं वगैरे असेल तर हे सुद्धा तुम्ही नवरात्रीच्या अगोदर बाहेर काढा. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि आपल्या घराची लक्ष्मी आपण पर्समध्ये, पॉकेटमध्ये, पुरुषांच्या पॉकेटमध्ये आपण ठेवत असतो. तर हे सुद्धा आपल्याला स्वच्छ आणि नवीन म्हणजे चांगल्या स्थितीतच आपल्याला हे ठेवायचं आहे. कारण बघा, लक्ष्मी चांगल्या आणि स्वच्छ ठिकाणीच नांदत असते. आता बघा, व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सर्वच गोष्टी तुमच्या खराब झाल्या असतील असं नाही, पण यापैकी ज्या कुठल्या गोष्टी वस्तू खराब झालेल्या असतील तर या वस्तू तुम्हाला बाहेर फेकून द्यायच्या आहेत आणि नवीन घेऊन यायच्या आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर या गोष्टी नकारात्मकता निर्माण करत असतात आणि त्या सर्व आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत नवरात्रीच्या अगोदर. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, लक्ष्मीची कृपा आशीर्वाद घरावर राहावा, यासाठी आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. नवरात्र हे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येत असते, म्हणून या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.